नमस्कार. आज आपण खूप महत्त्वाचा विषय चर्चा करणार आहोत, की सेंद्रिय शेती उत्पादनांसाठी शाश्वत बाजारपेठ आहे का? असेल तर ती कुठे आणि कशी मिळवायची आहे? त्यासाठी आपण काय प्रयत्न करायचे आहे? तर थोडक्यात सांगायचं झालं तर आपण पूर्वी सेंद्रिय उत्पादनांना मागणी आहे का ते आपण बघू. कारण बाजारपेठेमध्ये मागणी आणि पुरवठा हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. तर मागणी आहे हे जर तुम्हाला बघायचं असेल, तर एखाद्या शहरामध्ये, एखाद्या हाउसिंग सोसायटीमध्ये किंवा हाउसिंग कॉम्प्लेक्समध्ये जर तुम्ही गेलात आणि तिथल्या सगळ्या गृहिणींना जर एकत्र करून विचारलं, की तुम्हाला सेंद्रिय भाजीपाला हवा का? तुम्हाला सेंद्रिय धान्य हवं का? तुम्ही जे आत्ता भाजीपाला खाताय त्याऐवजी सेंद्रिय भाजीपाला मिळाला तर चालेल का? तर मला खात्री आहे की जवळ-जवळ 100% किंवा 90-95% लोकं म्हणतील की हो, आम्हाला सेंद्रिय भाजीपाला मिळाला तर नक्कीच आवडेल. प्राईस, त्याची किंमत, पुरवठा ह्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून आपण जर सेंद्रिय भाजीपाला हवा असं विचारलं तर सगळी जण म्हणतील की हा आम्हाला विषमुक्त भाजीपाला पाहिजे आणि तो जर उपलब्ध झाला तर आम्ही नक्की घेऊ. आणि वेगवेगळ्या बातम्यांमध्ये वेगळ्या लोकांकडनं आपण ऐकत आलेलो आहे की वेगवेगळे सेलिब्रिटीज तांदूळ 5 पट भावाने घेतात कारण तो सेंद्रिय असतो. आणि सेंद्रिय भाजीपाला इतक्या रुपयाने विकला जातो, सेंद्रिय फळं इतक्या भावाने विकली जातात, सेंद्रिय कांदे इतक्या भावाने विकले जातात. हे सगळं आपण ऐकत असतो, वाचत असतो, बघत असतो. मग जर ह्या सेंद्रिय बाजारपेठेमध्ये जर सेंद्रिय मालाला इतका भाव आहे आणि सेंद्रिय माल इतक्या प्रमाणात त्याला मागणी आहे, की प्रत्येकाला विषमुक्त अन्न मिळालं तर आवडणारच आहे. मग तरी ही बाजारपेठ आपल्याला सापडत का नाही? मग एवढी मागणी आहे तर पुरवठा नाहीये का? तर पुरवठा करण्याची क्षमता नाहीये का? पुरवठा नाही म्हणण्यापेक्षा पुरवठा करण्याची क्षमता नाहीये का? तर शेतकऱ्यांकडे जाल तुम्ही तर शेतकरी तयार आहेत, की आम्ही सेंद्रिय उत्पादन बनवून देतो. तुम्ही आम्हाला कोणीतरी विकत घेणारा पाहिजे. म्हणजे शेतकरी पण सेंद्रिय उत्पादन करायला तयार आहे. सेंद्रिय उत्पादनाला मागणी पण आहे. मग नेमकं चुकतं कुठे आहे? तर चुकतं इथं आहे, की जो उत्पादक आहे, सेंद्रिय उत्पादक जो करू इच्छितो सेंद्रिय उत्पादन आणि जो घेऊ इच्छितो यांच्यामधली जी साखळी आहे, ज्याला आपण सप्लाय चेन म्हणतो, ही मिसिंग आहे. आणि ह्या साखळी मिसिंग असल्यामुळेच हा जो मागणी आणि पुरवठा याच्यामधला गॅप किंवा सेंद्रिय चळवळ ही कुठंतरी अशी कमी गतीने पुढे सरकताना दिसते किंवा सेंद्रिय उत्पादन आणि सेंद्रिय ग्राहक हा खूप छोटासा आहे, ज्याला आपण टक्केवारीमध्ये म्हणू. आणि त्यामुळे मग हा जो बाजारपेठेचा विषय आहे हा अनेकांना अवघड वाटतो. पण तो अजिबातच अवघड नाहीये. तो कसा ते आपण ह्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. मुळात सेंद्रिय सेंद्रिय उत्पादन कशाला म्हणायचं? आता एखाद्या शेतकऱ्याने केमिकल न वापरता, कुठलेही रासायनिक औषधं न वापरता उत्पादन घेतलं तर तो त्याला सेंद्रिय म्हणू शकतो का? हो, तो त्याला सेंद्रिय म्हणू शकतो, पण बाजारपेठ त्याला सेंद्रिय म्हणत नाही. कारण काय? तर शेतकऱ्याला माहिती आहे आपण हे सेंद्रिय पद्धतीने वाढवलेलं आहे, सेंद्रिय पद्धतीने उत्पादन घेतलेलं आहे. पण बाजारपेठेमध्ये जाताना त्याला प्रमाणपत्र लागतं. म्हणजे तुमचं जे काही उत्पादन आहे, जे काही शेत आहे, हे ऑर्गॅनिक प्रमाणित लागतं, सेंद्रिय प्रमाणित लागतं, ऑर्गॅनिक सर्टिफाईड लागतं. मग आपण बाजारपेठेमध्ये अशाच गोष्टीला सेंद्रिय उत्पादन म्हणून घेऊ जाऊ शकतो, ऑर्गॅनिक प्रॉडक्ट म्हणून घेऊ जाऊ शकतो, ज्याचं सर्टिफिकेशन आहे. मग आपल्या उत्पादनाला सर्टिफिकेशन कसं मिळवायचं? याच्याबद्दल 2 व्हिडिओ आहे, की एक आपण सर्टिफिकेशन बॉडीकडनं सर्टिफिकेशन मिळू शकतो. दुसरं PGSद्वारे सर्टिफिकेशन मिळू शकतो. ते बघणे खूप महत्त्वाचं आहे. ते दोन्ही व्हिडिओ तुम्ही ह्याच चॅनलवर उपलब्ध आहे. ते तुम्ही अभ्यासू शकता आणि तुमचं शेत, तुमचा फार्म ऑर्गॅनिक सर्टिफाईड करू शकता. तर मुळात काय, तर आपल्याला बाजारपेठेमध्ये जायचं असेल तर आपलं उत्पादन ऑर्गॅनिक सर्टिफाईड पाहिजे, सेंद्रिय प्रमाणित. आपण आता आपलं उत्पादन सेंद्रिय प्रमाणित करण्याचं ठरवलंय आणि आपल्याला बाजारपेठ मिळवायची आहे. मग आता हे बाजारपेठ आणि बाजारपेठेमधला ग्राहक आणि उत्पादक यांना जोडणारी आपल्याला साखळी जोडायची.
मग आत्तापर्यंत जी काही शेती आपण करत आलो, पूर्वपार करत आलो, केमिकल वापरून करत आलो, याच्यामध्ये कसं कसं होतं की शेतकऱ्याकडनं कोणीतरी व्यापारी ते विकत घेतो किंवा शेतकरी बाजारपेठेमध्ये मार्केट यार्डामध्ये घाऊक भावात ते घेऊन जातो आणि तिथं ते त्याला भाव असेल तर विकत घेतलं जातं, भाव नसेल तर कमी भावात विकत घेतलं जातं किंवा कधी कधी शेतकऱ्यावर ते उत्पादन टाकून देण्याची पण पाळी येते. पण सेंद्रिय शेतीच्या उत्पादनामध्ये असं होत नाही. कारण काय? तर ह्या सेंद्रिय उत्पादन करण्याचा जो काही पद्धत आहे, मेकॅनिझम आहे, जो काही ह्या बाजारपेठेची जी काही चालण्याची पद्धत आहे, ही आपल्या नेहमीच्या बाजारपेठेपेक्षा खूप वेगळी आहे. म्हणजे थोडक्यात काय? तर इथे मागणीप्रमाणे उत्पादन घेतलं जातं. म्हणजे कसं? की आता समजा आपण डिसेंबर 2023 मध्ये आहोत. तर आज तुम्ही म्हटले, की मी सेंद्रिय भाजीपाला लावतो आणि मग काढायच्या वेळेस मी ग्राहक शोधेल. असं सेंद्रिय क्षेत्रात होत नाही. म्हणजे डिसेंबर 2023 मध्ये जर तुम्हाला एखादं भाजी लावायची असेल, समजा आपण भेंडीचं उदाहरण घेऊ. भेंडीची भाजी लावायची असेल, तर ती समजा 4 महिन्यांनी येणार आहे, 3 महिन्यांनी येणार आहे. तर त्यावेळेस बाजारपेठ कोण असेल, कोण तुमचा ग्राहक असेल, हे तुम्हाला अगोदरच ठरवावं लागेल. मग याच्यामध्ये होतं कसं, की कोणी जो कोणी व्यापारी असेल, तो तुम्हाला अगोदर 4 महिने ऑर्डर देईल, की मला 4 महिन्यानंतर भेंडी इतक्या-इतक्या टन भेंडी लागेल. ती तुम्ही उत्पादन करून द्या सेंद्रिय प्रमाणे. मग तुमचं ऑर्गॅनिक फार्म सेंद्रिय सर्टिफाईड असेल, नसेल तर तुम्ही तो करून घ्याल आणि त्याप्रमाणे ते उत्पादन कराल आणि 4 महिने त्याला द्याल आणि ऑर्डर देतानाच त्याचा भाव ठरलेला असेल. मग असे हे विकत घेणारे व्यापारी कुठे मिळतात? आता सगळ्यात पहिल्यांदा आपण समजून घेतलं पाहिजे, सेंद्रिय शेती, सेंद्रिय पदार्थांचा व्यापार, सेंद्रिय विक्री ही जी बाजारपेठ आहे, हे निश मार्केटिंग आहे. आता निश मार्केटिंग म्हणजे काय? तर किंवा ही निवडक बाजारपेठ म्हणतात त्याला, की निवडक बाजारपेठ म्हणजे काय? किंवा या बाजारपेठीला एक स्वतःचे असे काही गुणधर्म आहेत, त्याला निश मार्केटिंग म्हणतात, की ज्याला स्वतःचे असे कॅरेक्टरिस्टिक आहे. मग हे निश मार्केटिंग म्हणजे काय? की याचा ग्राहक हा कमी आहे. म्हणजे ज्याला पाहिजेच हे उत्पादन असा ग्राहक कमी आहे. आणि हा ग्राहक कमी आहे आणि तो खूप मोठ्या बाजारपेठेमध्ये कुठेतरी विसावलेला आहे, कुठेतरी तो अस्तित्वात आहे. म्हणजे काय? समजा काही टनाचं समजा 1000 टनांचं मार्केट असेल, तर सेंद्रिय उत्पादन 10 टनाचीच मागणी असेल. पण हे 10 टन घेणारे आहेत भारतात. तुम्ही अजून एक व्हिडिओ आहे, की सेंद्रिय शेतीची आकडेवारी म्हणून तो बघा ह्या चॅनलमध्ये, की भारतातनं आपण किती लाख टन सेंद्रिय उत्पादनं निर्यात करतो. जगभरामध्ये जवळजवळ 12 बिलियन युरोचा वर्षभरामध्ये सेंद्रिय उत्पादनांची विक्री होते. तर पूर्ण बाजारपेठ ही 12 बिलियन युरोची आहे जगभरामध्ये. तर मग ही इथले जे व्यापारी आहे, जे शेतकऱ्यांकडनं घेतात, म्हणजे आज मी ऑर्गॅनिक लीडर आहे, तुम्ही मला ऑर्गॅनिक लीडर म्हणून ओळखता, जगभरामध्ये मी या सेंद्रिय बाजारपेठेशी कनेक्टेड आहे. तरी तुम्ही मला जर अचानक एक दिवस फोन केला आणि मला सांगितलं, की माझ्या शेतामध्ये सेंद्रिय उत्पादन घेतलंय, त्याला ऑर्गॅनिक सर्टिफिकेशन पण आहे आणि ते उत्पादन समजा टोमॅटो आहे आणि तुम्ही मला ते विकून द्या. तर मी सांगेल, की नाही, असं नाही विकता येणार. कारण काय? हे छोटं मार्केट आहे. याच्यासाठी तुम्हाला त्या व्यापाऱ्यांशी अगोदरच संपर्कात राहावं लागेल, त्यांच्याशी अगोदर कनेक्ट व्हावं लागेल आणि त्याप्रमाणे उत्पादन घ्यावं लागेल. म्हणजे याचं एक छान उदाहरण देतो तुम्हाला, की भारताचं सिक्कीम हे राज्य आहे. ह्या राज्यामध्ये ते पूर्ण राज्य सेंद्रिय प्रमाणित आहे. तुम्ही वाचलं असेल, ऐकलं असेल. तर ह्या राज्यामध्ये जे काही उत्पादन होतं, त्याचे 1-1 वर्ष अगोदर बुकिंग होतं. म्हणजे सिक्कीमचं जे आलं आहे, त्याचं म्हणजे ह्या वर्षाचं जर बुकिंग असतं, पुढच्या वर्षी पण शेतकरी ते लावेल आणि उत्पादन घेईल. तो आम्ही विकत घेऊ, अशा म्हणणाऱ्या बाहेरच्या देशातल्या कंपन्या लोकांना मिळतात आणि आहेत. किंवा आता समजा सिक्कीममध्ये जे काही उत्पादन होतं, ते भारतामध्ये तुम्हाला कुठंच दिसत नाही. केरळमध्ये जो काही सेंद्रिय मसाल्याचे पदार्थ तयार होतात, ते भारतामध्ये विक्रीला नाहीत. कारण काय? त्यांना बाहेरच्या देशांमध्ये 4 ते 5 पट भाव आहे. किंवा जो ऑर्गॅनिक चहा आहे, सेंद्रिय चहा आहे, त्यातलं उत्पादनापैकी 90% उत्पादन हे बाहेरच्या देशात
पाठवलं जातं, कारण तिथे त्याला 10 पट, 5 पट, 8 पट, 10 पट भाव मिळतो. मग जर सेंद्रिय शेतीमध्ये इतका फायदा आहे, तर ही बाजारपेठ मिळवायची कशी? आता बाजारपेठ मिळवताना हे हे जर क्षेत्र छोटं आहे, तर तुम्हाला त्या क्षेत्रातल्या लोकांशी जोडलं जावं लागेल. ही एक की आहे, ही एकच चावी आहे सेंद्रिय बाजारपेठेची, की सेंद्रिय बाजारपेठ आपल्याला मिळवायची असेल, आपल्याला सेंद्रिय उत्पादन करून विकायचं असेल, आपल्याला माल जर रस्त्यावर फेकून द्यायचा नसेल, तर आपल्याला तो सेंद्रिय पद्धतीने उत्पादित करावा लागेल, त्याला सेंद्रिय प्रमाणीकरण करावं लागेल आणि मग याला मोठ्या प्रमाणात मागणी राहील आणि चांगल्या नफ्याने मागणी राहील. तुमचं प्रॉफिट लेवल ही तुमच्या नेहमीच्या शेतीपेक्षा, ज्याला पारंपरिक शेती म्हणतो, याच्यापेक्षा खूप जास्त असेल. मग आपल्याला असं जर करायचं असेल, त्याच्यासाठी एकमेव मार्ग आहे की तुम्हाला सेंद्रिय क्षेत्रातल्या जास्तीत जास्त लोकांशी जोडलं जावं लागेल. मग अगोदर तुम्ही त्या चळवळीतल्या लोकांशी जोडले जाल, व्यापाऱ्यांशी जोडले जाल, ग्राहकांशी जोडले जाल, त्या क्षेत्रातल्या वेगवेगळ्या मार्गदर्शकांशी जोडले जाल. देशभरातल्या कुठल्या सेंद्रिय कंपन्यांना सेंद्रिय उत्पादन लागतं हे तुम्हाला माहीत होईल. त्यांना तुम्ही तुमची माहिती द्याल. मग ते तुम्हाला सांगतील की आमच्यासाठी सेंद्रिय पद्धतीने हे उत्पादन करून द्या आणि मग तुम्ही त्याप्रमाणे ते उत्पादन कराल आणि त्या कंपन्या ते विकत घेतील किंवा ते व्यापारी ते विकत घेतील. मग त्यावर ते प्रोसेसिंग करतील किंवा तुमच्याकडनं घेऊन फक्त पॅक करतील किंवा तुमच्याकडनं घेतील आणि त्या ग्राहकापर्यंत पोहोचवतील. अशा प्रकारे हे सेंद्रिय क्षेत्रातलं मार्केट चालतं. मग ही बाजारपेठ मिळवायची असेल तर तुम्हाला सेंद्रिय क्षेत्रातल्या लोकांशी जोडलं जावं लागेल. मग आता हे जोडलं जाण्यासाठीचे मार्ग काय आहेत? तर सेंद्रिय क्षेत्रातली वेगळी प्रदर्शनं जगभर भरत असतात, भारतात पण भरत असतात, प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी भरत असतात किंवा सेंद्रिय आठवडे बाजार रोटरीकडनं भरवला जातो काही शहरांमध्ये, तर त्यांच्याशी तुम्ही कनेक्ट होऊ शकता. मग तो तुम्हाला ग्राहक मिळू शकतो. सेंद्रिय क्षेत्रामध्ये बऱ्याचशा वर्कशॉप होतात, कार्यशाळा होतात, आम्ही पण त्या घेत असतो. अशा कार्यशाळांना, चर्चासत्रांना तुम्ही उपलब्ध राहू शकता. तिथे सगळी सेंद्रिय क्षेत्रातली लोक येतात, सेंद्रिय शेतकरी येतात, सेंद्रिय पदार्थांचे व्यापारी येतात, सेंद्रिय प्रोसेस करणाऱ्या कंपन्या येतात, सेंद्रिय उत्पादनं तुमच्याकडनं घेऊन निर्यात करणाऱ्या कंपन्या येतात. त्यांच्याशी तुम्ही जोडले गेलात की तुम्हाला तुमच्या सेंद्रिय उत्पादनासाठी बाजारपेठ उपलब्ध होते. मग मुळात सेंद्रिय शेतीमध्ये जर आपल्याला काम करायचं असेल तर सेंद्रिय चळवळीशी जोडलं जाणं खूप महत्त्वाचं आहे. मग सेंद्रिय चळवळीशी जोडल्याने काय होतं की सेंद्रिय क्षेत्रातली सगळी लोक तुमच्या संपर्कात येतात आणि तिथून मग ते तुम्हाला बाजारपेठ मिळवण्यासाठी मदत करू शकतात आणि त्याप्रमाणे तुम्ही लोकांशी जोडले जाऊ शकतात. सेंद्रिय क्षेत्रामध्ये बऱ्याच साऱ्या डिरेक्टरीज आहेत, म्हणजे ज्याच्यामध्ये सगळ्या लोकांची नावं, पत्ते, फोन नंबर, ईमेल आय डी वगैरे दिलेत. त्यात भारतात एक डिरेक्टरी आहे, ऑर्गॅनिक डिरेक्टरी ऑफ इंडिया म्हणून. त्यावर पण मी एक स्वतंत्र व्हिडिओ केलेला आहे, तो पण बघा तुम्ही. आणि जगभरामध्ये कुठले कुठले सेंद्रिय पदार्थांवर, सेंद्रिय शेतीवर प्रदर्शन होतात त्यासाठी पण एक स्वतंत्र व्हिडिओ आहे, तो पण बघा. आणि सेंद्रिय क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या वेगवेगळ्या संस्था आहेत. त्याच्यामध्ये काही सेंद्रिय चळवळ जाणाऱ्या संस्था आहेत, काही सेंद्रिय चळवळीला प्रोत्साहन देणाऱ्या संस्था आहेत, काही अशा सेंद्रिय क्षेत्रातल्या काही असोसिएशन आहेत, संघटना आहेत, त्यांचे तुम्ही सभासद होऊ शकता आणि ह्या सेंद्रिय क्षेत्रातल्या लोकांशी तुम्ही जोडले जाऊ शकता की जेणेकरून तुम्हाला सेंद्रिय क्षेत्रातली बाजारपेठ उपलब्ध राहू शकेल. बरेच सेंद्रिय क्षेत्रात अशी मासिकं आहेत. तसंच एक प्युअर अँड इको नावाचं मासिक आहे भारतातलं, जे फक्त सेंद्रिय क्षेत्राबद्दलच लिहितं, सेंद्रिय चळवळीबद्दलच लिहितं. ते सेंद्रिय पदार्थांचीच त्याच्यामध्ये जाहिरात असते. अशा मासिकांशी तुम्ही कनेक्ट होऊ शकतात. तर मुळात काय, ही बाजारपेठ, सेंद्रिय क्षेत्रातली बाजारपेठ मिळवायची म्हणजे काय, तर हे निश मार्केटिंग आहे. तुमचा जो एक लिमिटेड ग्राहक आहे, जो अल्पसंख्यक आहे, त्याच्याशी अल्पसंख्यक उत्पादकांनी जोडलं जाणं आणि ही सेंद्रिय चळवळ भरभराटीला आणणं, हेच तुमच्या सेंद्रिय क्षेत्रात नफा मिळवण्याचं आणि सेंद्रिय क्षेत्रात बाजारपेठ मिळवण्याचं साधन आहे. मग आता ही बाजारपेठ, हे जे ग्राहक आहे, हे तुम्ही ही बाजारपेठ निर्माण पण करू शकता. कसं, तर समजा बरेचशा शहरातल्या लोकांना सेंद्रिय पदार्थ हवे आहेत, त्यांना तो जास्त भाव देण्याची पण तयारी आहे, पण त्यांना मिळत नाही. मग अशा वेळेस तुम्ही समजा तुमच्याकडे 1 एकर क्षेत्र असेल, 2 एकर क्षेत्र असेल किंवा क्षेत्र किती असेल, त्यातलं 2 एकरमध्ये तुम्ही वेगळ्या प्रकारची भाजीपाले लावू शकता.
की जे आठवडाभरासाठी त्या लोकांना लागतात. म्हणजे याच्यामध्ये समजा तुम्ही 15 प्रकारची भाजीपाल्यांची लागवड केली आणि दर आठवड्याला समजा एक दिवस फिक्स केला, की सोमवारी तुमचे काही 10 ग्राहक असतील, त्या 10 ग्राहकांना तो 15 प्रकारचा भाजीपाला एका कुटुंबाला लागतो. 1 जुडी असेल, अर्धा किलो असेल, 1 किलो असेल, त्याप्रमाणे तुम्ही त्याचं एक पॅक बनवू शकता आणि त्या ग्राहकाच्या घरी विशिष्ट वारी तुम्ही पोहोचू शकता. म्हणजे सोमवारी एखाद्या ग्राहकाला पोहोचवलं तर त्याला माहिती असेल की पुढच्या सोमवारी आपल्याला पुन्हा सेंद्रिय भाजीपाला येणार आहे. आणि तुम्ही जर खरोखर सेंद्रिय पद्धतीने करणार असाल, प्रामाणिक असाल, तर त्या कुटुंबाला त्याची चव कळेल, त्यांना तो फरक लक्षात येईल. ते अनेक त्यांच्या नातेवाईकांना सांगतील, त्यांच्या शेजाऱ्यांना सांगतील. मग त्यांच्याकडे तुमचं ते भाजीपाल्याचं महिन्याला पॅक जाईल आणि काही दिवसातच तुम्हाला जो तुम्ही 2 एकरावर करताय, तो 10 एकरावर तुम्हाला तो भाजीपाला करावा लागेल. अशा पद्धतीने तुम्ही ह्या सेंद्रिय बाजारपेठेची निर्मिती पण करू शकता. तुम्हीच ग्राहकाला प्रोत्साहित करू शकता तुमचा सेंद्रिय भाजीपाला घेण्यासाठी. फक्त हा सेंद्रिय भाजीपाला तुम्ही कुठे एखाद्या नेहमीच्या बाजारपेठेत, मार्केट कमिटीत जाऊन घेऊन गेलात, तिथे तुम्हाला तो ग्राहक भेटणार नाही. कारण सेंद्रिय ग्राहक त्या मार्केट कमिटीपर्यंत येत असेल, सेंद्रिय व्यापारी तो मार्केट कमिटीपर्यंत येईल याची शक्यता नाही. हे सगळं 1 to 1 कनेक्शन आहे. म्हणजे एकाला एकमेकाशी जोडलं जाण्याचं कनेक्शन आहे आणि हे जोडलं जाण्यातूनच तुम्हाला ग्राहक मिळतो. आजही तुम्हाला खूप सारे सेंद्रिय शेतकरी दिसतील की जे खूप सारे म्हणण्यापेक्षा 100% सेंद्रिय शेतकरी असे आहेत की जे कुठल्याही बाजारपेठेत जात नाही. ते डायरेक्ट त्या ग्राहकापर्यंत जातात किंवा सेंद्रिय क्षेत्रातला व्यापारी त्यांच्याकडे येतो आणि त्यांच्याकडे घेऊन जातो. अशी मध्ये कुठेही सेंद्रिय शेतीची बाजारपेठ किंवा एखाद्या मार्केट कमिटीमध्ये एखादा विभाग भरतोच असं नाही. तर म्हणून काय, तर सेंद्रिय क्षेत्रामध्ये नक्कीच नफा आहे. सेंद्रिय क्षेत्रामध्ये विक्रीची नक्कीच हमी आहे, खरेदीची हमी आहे. फक्त त्यासाठी त्या क्षेत्रातल्या लोकांशी जोडलं जाणं गरजेचं आहे. मग आता असं 1 एकराचं मॉडेल आम्ही नाशिकमध्ये बनवलं आहे, तळेगाव दिंडोरीमध्ये, माझ्याच क्षेत्रामध्ये, ज्याच्यामध्ये त्याला मुरुंस ऑर्गॅनिक फार्म म्हणून आहे, जिथे आम्ही लोकांना प्रशिक्षण पण देतो. कोणाची काही अडचणी असतील ते सोडवतो आणि प्रत्येक वारी असे विशिष्ट ग्राहक ठरलेले आहेत, ज्यांना आमच्याकडनं मेसेज टाकला जातो की आज ही भाजी फार्ममध्ये उपलब्ध आहे, त्यापैकी तुम्हाला कोणती हवी. मग त्यांच्या मेसेजप्रमाणे त्यांचं पॅक बनतं आणि ते त्यांना पोचवलं जातं. हे जर मॉडेल तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही केव्हाही सॉईल टू बॉडीशी कॉन्टॅक्ट करून ते मॉडेल बघण्यासाठी येऊ शकता. हे मॉडेल फक्त आम्ही मार्गदर्शनासाठी बनवलेलं आहे, त्याला व्यावसायिक रूप आम्ही दिलेलं नाही. कारण आमचे व्यवसाय वेगळ्या क्षेत्रातले आहेत, पण आम्ही सेंद्रिय क्षेत्रातल्या चळवळीशी जोडले गेलेलो आहोत. तर ह्या मुरुंस ऑर्गॅनिक फार्मच्या मॉडेलमध्ये येऊन तुम्ही हे मॉडेल अभ्यासू शकता. याची कुठलीही फी आम्ही चार्ज करत नाही. तर अशा प्रकारे तुम्ही बाजारपेठेची निर्मिती पण करू शकता सेंद्रिय क्षेत्रातल्या, आणि सेंद्रिय क्षेत्रातल्या लोकांशी जोडले जाऊन तुम्ही सेंद्रिय क्षेत्रातल्या बाजारपेठेमध्ये प्रवेश करून मोठ्या प्रमाणात नफा मिळू शकता. म्हणजे काय, म्हणजे सेंद्रिय क्षेत्रातली बाजारपेठ मिळवणं म्हणजेच काय, तर सेंद्रिय क्षेत्रातल्या लोकांशी जोडलं जाणं. बाजारपेठ तुमच्या समोर उघडली जाईल आणि त्या बाजारपेठेला तुम्ही तुमचा माल पोचू शकता आणि मोठ्या प्रमाणात नफा मिळू शकता आणि जगभरात विषमुक्त अन्न देण्याचं एक चांगलं काम करू शकता आणि ह्या जगाला एक चांगलं अन्न दिल्याचं समाधान पण, आणि ते पण चांगल्या नफ्याने, चांगलं अन्न दिल्याचं समाधान तुम्ही मिळवू शकता. याबाबत तुम्हाला कुठल्याही अडचणी असतील तर तुम्ही सॉईल टू बॉडी चॅनलशी केव्हाही संपर्क करू शकता. आम्ही त्यासाठी मार्गदर्शन देण्यासाठीच इथे बसलेलो आहोत. आणि असे हे जे शेतकऱ्यांच्या आणि युवकांच्या विकासाला उपयोगी पडणारे व्हिडिओ आहेत ते जास्तीत जास्त शेअर करा. असे चॅनल सबस्क्राईब करा आणि सेंद्रिय चळवळीमध्ये सहभागी व्हा. सेंद्रिय क्षेत्रात प्रवेश करण्यासाठी, सेंद्रिय क्षेत्रात वेगवेगळे व्यवसाय करण्यासाठी, सेंद्रिय शेती करण्यासाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. नमस्कार.